चला तर मैत्रिणींनो, उद्या वटपौर्णिमा आहे, त्याच्यामुळे मला जे साहित्य लागणार होतं पूजेसाठी ते मी आता जस्ट आणलेलं आहे. बाहेर गेले मी संध्याकाळी मुलींना घेऊन. बघू शकता छान मस्त ऍपल सुद्धा आणलेले आहेत आणि आंब्याचा जो रस करायचा आहे ना त्याच्यासाठी वेगळे आंबे आणि जी ओटी भरण्यासाठी जे आंबे असतात ते वेगळे आणलेले आहेत. आणि इथे बघा छान मस्त मोसंबी पण घेतलेले आहेत आणि बरंच जे काही मला पूजेसाठी साहित्य लागणार होतं ना ते सुद्धा मी या ठिकाणी घेतलेले आहे. आणि सुंदर अशी मस्त फुलं घेतलेली आहेत आणि ओटी भरण्यासाठी जे म्हणजे हळकुंड खारीक आणि बांगड्या वगैरे असं पूजेला लागतं ना वटपौर्णिमेसाठी ते सुद्धा मी घेतलेलं आहे. चला तर तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा आमच्या बदाने परिवाराकडनं वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. छान मस्त दिवसाची सुरुवात झालेली आहे सकाळी. आज वटपौर्णिमा आहे त्याच्यामुळे म्हटलं चला अगोदर स्वयंपाक करते छान मस्त आणि मग बाकी तयारी पूजेची वगैरे जे काही करायची ते करेल. कारण आणि बघा आज मी छान मस्त असा ड्रेस घेतलेला आहे. यांनी आणलेला होता मला ड्रेस मागच्या वर्षी, तर पण मी आज घातलेला आहे तो, कारण कधीचा घातलेलाच नव्हता. चला म्हटलं आज तरी घालून घेते, कारण सकाळी सकाळी साडी नेसणं म्हणजे थोडंसं अवघड सारखं वाटतं. त्याच्यामुळे मग मी आता काय करते, पटकन स्वयंपाक वगैरे करते, म्हणजे तयारी ते करते. चला मग पण वटपौर्णिमेचे तुम्हाला सगळ्यांना आमच्या बदाने परिवाराकडनं खूप सारे शुभेच्छा. काय पडलं पण काय नाही. चल मग आता मी चहा घेते. हा केलं आहे. सांग वटपौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा करून दे ना तू पण. तर चला तुम्हाला सगळ्यांना वटपौर्णिमेच्या दिवशी सगळ्यांना शुभेच्छा माझ्याकडनं, बदाने परिवाराकडनं. बदाने परिवाराकडनं. वरीने आज सगळी तयारी करून ठेवली. मला कोणती साडी घालायची कोणती, कारण मला मी जी साडी घेतली होती ना तिचं ब्लाऊज तर मला भेटलं नाही, पण जी अचानक घेतली तिचं ब्लाऊज झालेलं आहे तीच नेसेल मी. चला या. नको परी खोक लागेल तुला बघ. स्वयंपाकाची तयारी करते मी आता पटापट. आज मी काय करणार आहे, पुऱ्या बनवणार आहे, रस बनवणार आहे आणि भाजी वगैरे काहीतरी. का पण हां पप्पा म्हणे छोट्या छोट्या गोल पुऱ्या बनव, पुरणाची पोळी नाही खाणार आहे मी, मग त्याच्यामुळे मग मी आज काय छोट्या छोट्या पुऱ्या बनवते, रस बनवते आणि काहीतरी आपण छान भाजी बनवूयात. ओके. चला तर मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुमचं मी माझ्या युट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते. चला तर वटपौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना आमच्या बदाने परिवाराकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. आज मी खूप मस्त अशी सुंदर तयार होणार आहे, कारण आज वट सावित्री पौर्णिमा आहे, त्याच्यामुळे मी छान मस्त मराठमोळा लुक तयार करणार आहे. मी आज पूजेसाठी स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जाणार आहे, कारण बऱ्याच महिला त्या ठिकाणी पूजेसाठी येतात आणि छान मस्त मी पूजेचं ताट वगैरे ते सुद्धा तयार केलेलं आहे. कारण स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात खूप छान पूजा होते, शांततेत पूजा होते आणि त्या ठिकाणी एक गोष्ट खूप छान आहे, सुंदर असं गार्डन आहे तिथे आणि आपली मुलं असतात ना ती गार्डन मध्ये खेळत असतात आणि आपली पूजा सुद्धा खूप अगदी शांततेत होते. त्याच्यामुळे मी नेहमी केंद्रात वट सावित्री पौर्णिमेची जी पूजा असते ना तिथेच करत असते. चला तर सगळ्याच महिला या ठिकाणी आलेल्या आहेत, सगळ्या आमच्या सोसायटीतल्या महिला आहेत, माझ्या खूप छान फ्रेंड्स आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या महिला खूप छान सुंदर अशा दिसत आहेत. छान मस्त पूजा झाली आमची शांततेत आणि बघू शकता खूप मस्त सगळ्या जणी नटून थटून आलेल्या आहेत, विविध रंगाचे पैठण्या सगळ्यांनी नेसलेल्या आहेत. तर मैत्रिणींनो, आज मला तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर कराव्याशा वाटल्या. आपण आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करत असतो, पण खरं आयुष्यात आपण आपल्या नवऱ्याची काळजी किती घेतो हे सुद्धा महत्वाचं आहे. आपला नवरा नेहमी बाहेर उन्हातान्हात जातो, काम करतो, दिवसभर ड्युटी करतो, ऑफिस मध्ये बसतो, तर आपण आपल्या नवऱ्याची काळजी घेणं हे खूप महत्वाचं आहे. कारण
चला तर मैत्रिणींनो, खरं तर म्हणायला गेले तर आपण उपास तापास केले तेव्हाच आपला नवऱ्यावरचं जे प्रेम असतं ते सिद्ध होतं असं अजिबात नाही. जी महिला आपल्या नवऱ्याच्या वाईट काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते ती महिला खूप समजूतदार असते. तर आमची पूजा वगैरे जे काही ते सर्वच झालेलं आहे, आवरले. आता जातोय आम्ही घरी. चला मग घरी आलो त्याच्यानंतर आमची पूजा वगैरे सगळं झालं. आता मस्त छान उपवास सोडला आणि आजचा दिवस खूप सुंदर गेला. चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. चलो बाय.